आसनगाव आडगाव दरम्यान मालगाडीच्या इंजिनामुळे मध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे कसारा नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल। मालगाडीचे इंजिन फेल झाल्यामुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाड्या आसनगावपर्यंत चालवण्यात येत आहेत। तर आसनगाव ते आडगाव या दरम्यान मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झालेला आहे, त्यामुळे कसारा नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। मालगाडीचं इंजिन फेल झालेलं आहे आणि त्यामुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाड्या आसनगावपर्यंतच सध्या चालवण्यात येत आहेत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अक्षय, अमोल 8:57 हा अलर्टचा मेसेज आला होता आणि तेव्हापासून ही मालगाडी त्याच आडगाव आणि आसनगाव स्टेशनच्या दरम्यान थांबलेली आहे आणि ही जी मालगाडी आहे त्या मालगाडीचं इंजिन हे फेल झालं होतं। त्यामुळे त्या मालगाडीला 9:15 वाजता खर्डी स्टेशनवरून एक नवीन इंजिन पाठवण्यात आलेलं आहे। मात्र अजूनही ही गाडी त्याच ठिकाणी आहे। नवीन इंजिन जोडून ही मालगाडी पुढे जाण्यासाठी अजूनही काही कालावधी लागेल असं सांगण्यात येते आणि याच्यामुळे ज्या लोकलची वाहतूक आहे ती आसनगाव पर्यंत सध्या मर्यादित ठेवण्यात आलेली आहे। आसनगाववरून लोकल पुन्हा सीएसएमटीच्या दिशेने निघतात आणि त्या अशा 2 लोकल ज्या आहेत त्या कसाराच्या दिशेच्या रखडलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्यांना देखील खर्डी, आसनगाव, आडगाव या स्टेशनवर थांबा देण्यात आलेला आहे, जेणेकरून जे प्रवासी सध्या या दरम्यान थांबलेले आहेत, रखडलेले आहेत लोकलमधले, त्यांना एक्सप्रेसने प्रवास करता यावा यासाठीची ही अरेंजमेंट आहे। मात्र मध्य रेल्वेच्या माहितीनुसार अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही जी मालगाडी आहे ती नवीन इंजिन जोडून पुढे रवाना करण्यात येईल। त्याच्यानंतर संपूर्ण वाहतूक सुरू होईल। मात्र डाऊन दिशेला म्हणजे कसाऱ्याच्या दिशेला जाणारी वाहतूक असल्यामुळे येणारी जी वाहतूक आहे कसाऱ्यावरून ती देखील काही प्रमाणात, त्याच्यामुळे लोकलची वाहतूक जी आहे ती रखडलेली आहे। मात्र थोड्या वेळात ही वाहतूक सुरू होईल असं मध्य रेल्वेने सांगितलेलं आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।